नार्वेकरांचा निर्णय रद्द होतोय तर ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह मिळतंय। विधिमंडळाच्या बहुमतावर पक्ष आणि चिन्ह देता येत नाही। कोर्टाची ही टिप्पणी गेम पालटणार। शिंदेंच्या दिल्लीवारीचा अर्थ आज दिल्ली सुनावणी शिंदेंच्या मागे ताकद लावेल की तटस्थ राहील। शिंदेंना ही सुनावणी आठवण करून देईल भाजपनं किती उपकार त्यांच्यावर केले। नेमकं घडलंय का? शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाचं? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांच्या विषयावरती आज अंतरिम सुनावणी होणार आहे। मात्र आतापर्यंतच्या सुनावणीतील काही मुद्दे लक्षात घ्या। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक निर्णय जरी रद्द होतोय तरी सुद्धा पक्ष आणि चिन्ह पुन्हा ठाकरेंकडे जाऊ शकते। प्रतोद म्हणून जर सुनील प्रभू यांचाच व्हीप जर लागू होतोय तरी सुद्धा पुन्हा एकदा पक्ष आणि चिन्ह ठाकरेंकडे जाते। निवडणूक आयोगानं फक्त विधिमंडळाच्या बहुमतावरती आधारित निर्णय घेऊन पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलंय। मात्र कोर्टाने केलेली टिप्पणी की विधिमंडळाच्या बहुमतावरती पक्ष आणि चिन्हाचा निर्णय होऊ शकत नाही, ही टिप्पणी महत्त्वपूर्ण ठरवून जर निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द होतोय तरी सुद्धा पक्ष आणि चिन्ह पुन्हा ठाकरेंकडे जाते। त्यामुळे आजची सुनावणी ही गेम चेंजर असणार हे समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या भूमिका लक्षात घ्या। 22 जून 2022 तत्कालीन महाराष्ट्राचे गव्हर्नर भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली होती। सुप्रीम कोर्टाने 11 मे 2023 रोजी निकाल देताना म्हटलं की ही मागणीच बेकायदेशीर होती, कारण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या नाही। गव्हर्नरने ठाकरे सरकारला स्थिरता देण्याचा प्रयत्न केला नाही आणि लगेचच फ्लोअर टेस्टची मागणी केली होती, जी मॉरल पॉलिटिकल ग्राउंडवर आधारित नव्हती। ही सुप्रीम कोर्टाने केलेली टिप्पणी सांगती की राज्यपाल असताना भगतसिंग कोश्यारी यांनी घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर होता। अयोग्यतेची प्रक्रिया। शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना घटनेचे उल्लंघन केले होते। त्यानुसार ठाकरे गटानं दावा केला होता की आमचे प्रतोद म्हणून असणारे सुनील प्रभू यांचाच व्हीप योग्य होता। मात्र शिंदे गटानं तो व्हीप जुमानला नाही आणि आपल्या नवीन प्रतोदची नियुक्ती करून भरत गोगावले यांना प्रतोद केलं आणि उलट शिंदे गटाकडून नियुक्त करण्यात आलेले प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या 14 आमदारांनाच व्हीप लागू केला होता आणि ज्यानुसार प्रश्न तयार झाला होता की एकनाथ शिंदेंसोबत गेलेले 16 आमदार अपात्र ठरतील की ठाकरेंचे 14 आमदार अपात्र ठरतील। 19 जून 2022च्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये शिंदे गट हा अनुपस्थित होता, जो की ठाकरे गटाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक बोलावण्यात आली होती। मात्र त्यात शिंदे गट अनुपस्थित होता आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन केले नाही। कोर्टाने हे मुद्दे ऐकले होते आणि 16 मार्च 2023 रोजी बेकायदेशीर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती आहे असं स्पष्ट सांगितलं होतं आणि त्यानुसार जे आहेत ते सगळे खेळ बिघडले गेले। मात्र कोर्टाने केलेल्या टिप्पण्या आणि इकडे प्रॅक्टिकली विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी घेतलेले निर्णय, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची नंतर राज्यपाल म्हणून बदली करण्यात आली आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय, हे सगळे बघितले तर कोर्टाच्या एकाही निर्णयाशी सुसंगत नव्हते आणि त्यामुळे आता पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्यानंतर किंवा पक्षाच्या घटनेचं उल्लंघन झाल्याचं सिद्ध झाल्यानंतर संबंधित आमदाराची विधिमंडळ सदस्यत्वता धोक्यात येऊ शकते, म्हणजे आमदार म्हणून अपात्र ठरवता येऊ शकतं। आता शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे 40 आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे यांच्या गटातील 16 आमदार अपात्र ठरणार याचा निकाल निर्णय स्पष्ट होणार होता। शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ महेश जेठमलानी यांनी तर ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला होता। या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांनी अनेक मोठे आणि खळबळजनक दावे केले होते। मात्र हे सगळं ठरवत असताना या सुनावणी दरम्यान पक्षाचा व्हीप तो बजावण्याची कायदेशीर प्रक्रिया 21 आणि 22 जून 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली बैठक, शिंदे गटाच्या आमदारांचा सुरत ते गुवाहाटी प्रवास आणि नंतर भाजपसोबत सत्ता स्थापना आणि 3 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी केलेले मतदान, हा संपूर्ण घटनाक्रम महत्त्वाचा ठरवला होता।
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाकडून आमदार भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती. तसंच विधिमंडळ पक्षातील आमदारांच्या संख्येवर राजकीय पक्ष कोणाचा हे ठरू शकत नाही असंही कोर्टाने स्पष्ट केलं होतं. गोगावलेंची नियुक्ती कोर्टानेच बेकायदेशीर ठरवल्यानं आता त्यांचा व्हीप सुद्धा बेकायदेशीर होणार होता. मात्र तसं न करता तरी सुद्धा राहुल नार्वेकर यांनी निर्णय देताना एकनाथ शिंदेचे 16 आमदार अपात्र केले नाही आणि ठाकरेंचेही 14 आमदार अपात्र केले नाही. मात्र जर व्हीप म्हणून भरत गोगावले यांची नियुक्तीच बेकायदेशीर होती तर मग प्रश्न असा तयार होतो की राहुल नार्वेकर यांनी कोणत्या मुद्द्यांच्या आधारावरती हा निर्णय दिला. त्यामुळे जर आता राहुल नार्वेकर यांचा व्हीप जरी बेकायदेशीर ठरवला गेला आणि विधिमंडळातील बहुमताच्या आधारावरती पक्ष आणि चिन्ह दिलं जाऊ शकत नाही, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय लक्षात घेऊन निवडणूक आयोगाचा निर्णय जर बेकायदेशीर ठरवला गेला तर आजची सुप्रीम कोर्टातील सुनावणी फिरेल आणि ठाकरेंकडे पुन्हा पक्ष आणि चिन्ह जाऊ शकेल. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.